रामचंद्र चरणौ वचसा प्रणमामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं वन्दे वाल्मीकिकोकिलं आपदामपहर्तारं भक्तान् सर्वसम्पदां श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। सियावर रामचंद्र की हनुमंत की नवकमरधन स्पर्धिनेत्रं प्रसम्रं विधिध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीरोत्पलश्यामम्। पण या महाभागाने आता रामाला सुद्धा सोडलं नाही, देवाला सुद्धा सोडलं नाही। यांचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे। मोठे सगळे मासे जिकडे तिकडे फिरतायत आणि छोट्या माशांना पकडलं जात आहे। या ठिकाणी उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला नव्हे तर हिंदू जनतेला देशातील आग्रहाने त्यांचं सांगणं आहे की आता तरी जागे व्हा। आपण होरपळले जातोय, आपण लुटले जातोय, पण आपला देवही आता लुटला जातोय। ज्या रामाच्या नामाने भूत पळतात असं म्हटलं जायचं, आता ही भूत आपल्या मागे लागलेली आहेत आणि देवाच्याही मागे लागलेत की काय, अशा प्रकारचं चित्र या देशामध्ये उमटलेलं आहे। काल मी एक वाजपेयींची क्लिप पाहिली। ह्याच संदर्भात वाजपेयींनी म्हटलं होतं, देश लुटला जात होता त्यावेळेला, जब कुत्ता चोरों को देखते हुए भी भौंकता नहीं तब समझ जाना चाहिए कि कुत्ता उससे मिला हुआ है। हे माझं वाक्य नाहीये, हे वाजपेयींनी त्यावेळेला जेव्हा देश लुटला जात होता आणि त्या ठिकाणी मंदिरं लुटली जात होती त्यावेळेला वाजपेयी म्हणाले, जब कुत्ता चोरों को देखते हुए भी भौंकता नहीं तब ये समझ जाना चाहिए कि कुत्ता उस चोरों से मिला हुआ है। आज काय म्हणायला पाहिजे मग आपण? आज चौकीदार झोपलाय। चौकीदार या संदर्भात एक शब्दही बोलत नाहीये। सब चोर आहे असं आता कोणतरी म्हणाल, हो व्हायच ना। हा देश लुटला जातोय, तुम्ही आम्ही लुटला जातोय, देव लुटला जातोय। आता तुम्ही टाळ्या वाजवायसाठी, आरतीसाठी टाळ्या वाजवल्यात, हात वर केलेत आणि टाळ्या वाजवल्यात। आता हा हात कोणाच्या कांशिलात बसला पाहिजे? या चोरांच्या। आणि म्हणून मगाशी जी घोषणा दिलीत तुम्ही, काय राम मंदिर के चोरों को जूते मारो यांना नुसते जुते मारून चालणार नाही, यांना तडीपार करण्याची गरज आहे। आता या देशातूनच तडीपार करण्याची गरज आहे, या महाराष्ट्रात तडीपार करण्याची गरज आहे। लक्षात ठेवा, किती काळ सहन करणार आहात तुम्ही? आपली अवहेलना तुम्ही सहन करताय, सर्वसामान्य माणसांची अवहेलना सहन करताय, देवाची अवहेलना सहन करताय, आणि मग जगायचं तरी कशासाठी? मग स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्या सर्व क्रांतिकारकांनी या देशासाठी प्राण अर्पण केले, तर हा देश पाहण्यासाठी का असा देश जो सर्व बाजूने लुटला जातोय? आणि तरी जनता जर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारचे वागणूक करणार असेल तर कदाचित आपला अधःपतन व्हायला वेळ लागणार नाही। लक्षात ठेवा। आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा सुरू करण्याची वेळ आलेली आहे। पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राला साकडे घालण्याची वेळ आलेली आहे की प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अवतार घे आणि आमचा हा देश, आमची ही पृथ्वी
ना तर ह्या हिंदुत्वाचा गळा घुटला जाण्यासाठी हे सर्व टपलेले आहेत। आणि म्हणून तुम्हाला आम्हाला जागो होण्याची गरज आहे। घराघरातनं जा, प्रभू रामचंद्राचं नाव घ्या, प्रभू रामचंद्राच्या नावाने साकडं घाला की बस देवा आता आम्हाला वाचव। तुला आम्ही वाचवू शकलो नाही, तुमची तिजोरी वाचवू शकलो नाही, तुमच्या देणग्या आम्ही वाचवू शकलो नाही, पण आम्ही जर जगलो तर कदाचित तू पण वाचशील आणि तुझ्या देणग्या पण वाचतील। म्हणून त्या ठिकाणी अयोध्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जाणारच आहेत। 2-3 वेळा ते गेले, 3 वेळा जाऊन आले आणि त्या ठिकाणी मंदिर स्थापन झालं। शिवरायाची माती घेऊन गेले ते शिवनेरीवरनं आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं देऊळ झालं। हे काय यांचं श्रेय नाहीये, सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणून ते मंदिर झालेलं आहे, लक्षात ठेवा। हे यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये। पण या प्रभू रामचंद्राला आता साकडं घालूया की देशाच्या नागरिकांना आता जागवा। देशाच्या प्रत्येक मतदारांनी आता जागा होण्याची गरज आहे। हिंदुत्व तुमचं जागा करा आणि हिंदुत्वाला तडा देणाऱ्या ह्या नराधमांना त्या ठिकाणी देशोधडीला लावा, तडीपार करा, एवढं सांगतो। आणि हा लढा आता चालूच राहणार आहे, लक्षात ठेवा। आज राम रक्षा महाआरती झाली आहे, अरे एक मिनिट आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या महाआरतीला सुरुवात केली, रामरक्षा म्हणायला सुरुवात केलेली आहे आणि हनुमान चालिसा त्या ठिकाणी म्हटला जातो। आता प्रत्येक शिवसैनिकांनी नव्हे तर प्रत्येक जनतेच्या प्रत्येक घटकाने हनुमानाच्या रूपात आता स्वतःचा अवतार धारण करण्याची वेळ आलेली आहे। कारण प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी लुटलं गेलेलं आहे। त्यांच्या मंदिरामध्ये लाखो लोक श्रद्धेने त्या ठिकाणी अयोध्येला येतात आणि स्वतःची ऐपत असेल नसेल तेवढं त्या ठिकाणी अर्पण करतात। पण हा निधी जातो कुठे, तर तो त्या ठिकाणी कुठेतरी पक्षाच्या निधीला अर्पण केला जातोय किंवा त्यांच्या स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी वापरला जातोय। आणि ह्या सर्वाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे की तुम्ही आतापर्यंत देश लुटलात, 12 वर्ष तुम्ही आतापर्यंत जनतेला लुटलात। महागाईने जनता पोळलेली आहे, सर्व दृष्टीने बेरोजगार आहे, काय काय म्हणून नाही, कुठलाच घटक सुखी नाही आहे। आणि अशा वेळेला जर दिलासा द्यायचं सोडून वर तुमच्या हातात असलेली देवस्थानं पण तुम्ही लुटायला लागलेले आहेत, हे अत्यंत निषेधार्ह आहे। आणि ते निषेध करण्यासाठी उद्धव साहेबांनी ही चळवळ सुरू केलेली आहे। ही चळवळ आता हिंदुत्व जागृत करेल। एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण देशातील हिंदुत्व जागं केलं होतं आणि त्या माध्यमातूनच हे आता सत्तेवर आलेले आहेत। पण हे हिंदुत्व आता विसरलेत, हे देवसुद्धा विसरलेत। जनता जनार्दन हा देव असतो असं समजलं जायचं पूर्वी, पण जनता जनार्दनाची तर त्यांनी जे काही ससे ओलपट करायची ती केलीच, पण आता देवालाही सोडत नाही आहेत, देवस्थानं सोडत नाही आहेत। आणि अशा वेळेला यांच्या बोगस हिंदुत्वाचा निषेध करावा तेवढं थोडं आहे। आणि तो निषेध करण्यासाठी आज संपूर्ण जनतेला जागृत करण्यासाठी, जनतेच्या मनातलं हिंदुत्व जागृत करण्यासाठी आज आम्ही नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारचं महाआरतीचं स्वरूप या ठिकाणी साकार केलेलं आहे। माझी जनतेला विनंती आहे की आता तरी जागे व्हा। एक चर्चा अशी सुरू आहे की जे राम मंदिराचा जो निधी आत्तापर्यंत निधी म्हणतो सॉरी माफ करा राम मंदिरात ज्या प्रकारचं दान दिलेलं आहे त्या दानात जी ही चोरी झाली आहे, या चोरीचा उपयोग अनेक पक्ष फोडायसाठी देखील होतो अशी चर्चा जी आहे ती महाराष्ट्रात। खरं तर ते ज्याने हे तर्क केले त्यांनाच विचारा। जर तुमचा हा तर्क असेल तर त्यात चुकीचं नाही आहे, कारण हा एवढा निधी येतो कुठून? 50 खोके एकदम ओके, म्हणजे तुम्ही किती खासदार पळवले, किती आमदार पळवले, तुम्ही नगरसेवक पळवायच्या मागे जात आहे। संपूर्ण इतर पक्षातली लोक तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळात बसवलेले आहेत, जे दुसऱ्या पक्षातनं घेतलेत असंच पैसे देऊन वगैरे। तर त्याचा जाब कोण विचारत नाही आहे त्यांना, दुर्दैवाने। जनता जागृत होणं त्यासाठीच गरज आहे। जर तुम्हा आम्हाला सोडलं नाही, पक्ष फोडण्यासाठी निधी वापरतात, हे करण्यासाठी निधी वापरतायत, पण तुम्हा आम्हाला द्यायला ह्यांना पैसे नाही आहेत। आमची गरिबी दूर करायला यांच्याकडे पैसा नाही, आमची महागाई कमी करायला यांच्याकडे पैसा नाही, आमची बेरोजगारी दूर करायला यांच्याकडे पैसा नाही आहे। यांच्याकडे पक्ष दुसरे पक्ष संपवणे, विरोधक कोण ठेवायचाच नाही आणि एक हाती सत्ता हाती घेऊन संपूर्ण देश लुटायचा आहे।
संपूर्ण आस्थापनं त्यांनी विकून टाकली, देश विकायला काढलेला आहे. आणि असं असताना रामाच्या माध्यमातून सुद्धा रामालाही सोडायचं नसेल तर हनुमानाला जागं करावंच लागेल. आणि म्हणून ह्या ठिकाणी हनुमानाचा पण जय जयकार आम्ही करतोय आणि जनता जनार्दन रूपी रामाला साकडं घालतोय की आता जागा हो, देश नाही तर परकीयांच्या ताब्यात केव्हाच जाईल. खरं तर हा RSSच्या ताब्यात गेलेला आहे तो देश. महाआरतीला संजय राऊत साहेब पण येणार होते, पण ते हो का, त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. आम्ही सकाळी त्यांना त्या ठिकाणी 2 मिनिटं सकाळी त्यांना मेसेज पाठवला, तर मी प्रयत्न करतो असं ते म्हणाले. प्रयत्न कदाचित त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे साकार झाला नाही, पण प्रत्यक्ष उद्धव साहेब 2 महिन्यात या ठिकाणी येणार आणि पुन्हा एकदा भव्य दिव्य स्वरूपात अशा प्रकारचं नगरसेवक देखील या ठिकाणी आनंदित आहेत. सकाळी आम्ही 3 दिवसापूर्वी मोठी चर्चा होती, त्यावर काल खुलासाही दिला होता. मात्र आज या ठिकाणी अवघे 2च नगरसेवक जे आहेत ते खरं तर सकाळी साहेबांच्या मिटिंगला होते. सकाळी मी मिटिंग घेतली, नगरसेवकांची पूर्व नियोजित कार्यक्रम होते. आणि त्या प्रत्येक गोष्टीत खोड काढण्यापेक्षा या राम मंदिराची चोरी झाली आहे त्याच्यावर फोकस करा. आम्हाला त्या ठिकाणी कैचीत पकडायचा प्रयत्न करण्यापेक्षा ही जी चोरी झाली त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलोय, त्याला प्रायोरिटी द्या एवढंच या ठिकाणी सांगतो. मंदिर लुटलं ते बघा. कुठून जायचं?